नमस्कार. आपण बघत आहोत 29 मे 2025च्या चालू घडामोडी. बघूयात मग पहिला प्रश्न. अलीकडेच बातम्यांमध्ये असलेल्या हेरिटेज नेटवर्क कशाशी संबंधित आहे? कोणतं? हेरिटेज नेटवर्क. हेरिटेज नेटवर्क हे कशासाठी आहे? कॉपरेशनसाठी आहे नेटवर्क. कोणाकोणामध्ये कॉपरेशन असेल आणि कशासाठी कॉपरेशन असं असेल, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कशासाठी असेल? सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, डिझाईन असेल. ह्याच्यासाठी कशासाठी? कॉपरेशनसाठी आहे, कॉपरेशनसाठी. आणि कोणामध्ये आहे? म्हणजे सहयोग. कोणामध्ये आहे? भारत प्लस EU, भारत प्लस युरोपियन युनियन, बरोबर. आणि ह्यामध्ये काय झालेलं आहे, आता एक इन्स्टिट्यूट ॲड झालेलं आहे. कोणतं झालेलं आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कालिकत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कालिकत हे काय झालेलं आहे? ॲड झालेलं आहे. कशासाठी आहे हेरिटेज नेटवर्क? एकतर असेल सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा डिझाईन असेल, ह्यासाठी काय आहे? सहयोगासाठी आहे, कॉपरेशनसाठी आहे. आणि कोणाकोणाचं आहे? भारत आणि युरोपियन युनियन. तर आपलं उत्तर काय येतं? युरोपियन युनियन. आता इथं ऑप्शन आला युरोपियन EUचा ऑप्शन आला. तर EUमध्ये कोणते एक ॲग्रीमेंट झाला होता, त्याने युरोपियन युनियन स्थापन झालं. तर कोणते? 1958ला एक ॲग्रीमेंट झाला होता, त्याला काय म्हणतात? तर रोमची संधी म्हणतात, रोम संधी. आणि EUची स्थापना कधी झालेली आहे? संधी EUची स्थापना कधी झालेली आहे? 1971ला झालेली आहे. ह्याचं करन्सी कोणती आहे EUची? ह्याची करन्सी कोणती आहे? युरो करन्सी आहे, युरो. आणि ह्याच्यातनं काय झालं? ह्याच्यात किती देश आहेत? 27 देश आहेत करंटमध्ये. पण इंग्लंड एक बाहेर पडलेला आहे ह्याच्यातनं. त्याला काय म्हणतात? ब्रेक्झिट म्हणतात, ब्रिटन ब्रेक्झिट. कोणत्या संधीनं बाहेर पडला हे विचारलं तुम्हाला, तर इथं लिस्बॉन संधी एक लक्षात ठेवायची. लिस्बॉन संधी, लिस्बॉन संधी, लिस्बॉन संधी. कोण? ब्रिटन बाहेर पडलेला आहे आणि त्यालाच काय म्हणतात? ब्रेक्झिट म्हणतात. आणि आता किती देश आहे? 27 आहे. करन्सी कोणती? युरो आहे. कधी स्थापना झालेली आहे? 1971. संधी कधी झालेली आहे? रोमची संधी, EU. आणि ह्याचं एवढंच लक्षात ठेवा. दुसरा क्वेश्चन. जर्मनीमध्ये झालेल्या इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड कप 2025च्या पदक तालिकेमध्ये भारतीय नेमबाजी पथकाला कोणते स्थान भेटलेलं आहे? आता आपण त्या दिवशी एक प्रश्न बघितला होता, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. इथं काय झालं होतं? शूटर कनकनं काय केलं होतं? शूटर कनक ह्यानं काय केलं होतं? फर्स्ट गोल्ड आणलं होतं, फर्स्ट गोल्ड. आणि कशात आणलं होतं हे? 10 मीटर एअर पिस्टल, 10 मीटर एअर पिस्टलमध्ये. त्या दिवशी आपण एक क्वेश्चन बघितला होता, ह्याचा लॉंग फॉर्म लिहून घ्या. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन, स्पोर्ट फेडरेशन, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. हा काय झाला? याचा लॉंग फॉर्म झाला. आता काय झालेलं आहे? ह्याचा वर्ल्ड कप झालेला आहे. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. ह्याचा होस्ट कोण होतं? हा काय होता? ज्युनियर शूटिंगचा काय आहे? वर्ल्ड कप आहे, वर्ल्ड कप आहे 2025. ह्याचा होस्ट कोण होता? ह्याचा होस्ट होता जर्मनी. आता आपल्याला काय भेटलेलं आहे? आता तिथला मॅच झालेला आहे आणि आपण काय आलो? टॉप फर्स्टमध्ये आलेलो. फर्स्ट रँक कोणाची आहे? भारताची आहे, भारत. सेकंड ओव्हर कोण आहे? आणि आपल्याला काय काय भेटलेलं आहे? 3+4+4, 3 गोल्ड आहेत प्लस 4 सिल्वर आणि 4 ब्रोंज आहेत. आणि सेकंड रँक कोणाची आहे? सेकंड रँक ही चायनाची आहे. तर फर्स्टला कोण आहे? भारत. तर आपल्याला काय कोणतं स्थान भेटलेलं आहे? पहिलं स्थान भेटलेलं आहे. पण शूटर कनकनं काय केलं होतं? इथं पहिलं गोल्ड भेटलं होतं. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन, एवढं एक लक्षात ठेवा. पुढला प्रश्न. भारतातील पहिली जीन एडिटिंग मेंढी अलीकडेच कोणी विकसित केलेली आहे? आता जेनेटिकल मॉडिफाईड शिप म्हणतो आपण तिला, काय मेंढी म्हणतो, जेनेटिकली मॉडिफाईड मेंढी. हे कुठं विकसित केलेले आहे? हे विकसित केलेले आहे शेर ए काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ. हे कुठं आहे? जम्मू काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये. इथं काय केलेलं आहे? हे कोणी केले आहे? आणि नेतृत्व कोणाचं होतं? लिडरशिप कोणाची होतं? रियाज अहमद, डॉक्टर रियाज अहमद, रियाज अहमद, बरोबर. डॉक्टर रियाज अहमद यांच्या नेतृत्वात केलेलं आहे. आणि कोणतं जीन वापरलेलं आहे? मायोस्टिन जीन वापरलेलं आहे, मायोस्टिन जीन वापरलेलं आहे. आणि कोणती टेक्निक वापरलेली आहे विचारलं तर Cas9 टेक्नॉलॉजी म्हणतात. कॅस्पर नाही, क्रिस्पर Cas9, क्रिस्पर Cas9 हे काय वापरलेलं आहे? टेक्निक वापरलेलं आहे. कोणी केले? कोणी केले? रियाज अहमद यांनी केले. कोणतं जीन वापरलं आहे? मायोस्टिन जीन वापरलेलं आहे. आणि क्रिस्पर Cas9 ही टेक्निक वापरलेली आहे. आणि कुठे केले? जेनेटिकल मॉडिफाईड मेंढी. आता पहिल्यांदा काय केली होती? डॉलीशिप ही काय होती? जेनेटिकल मॉडिफाईड ते होती पहिल्यांदा. ती कोणी केली होती? इयान विल्मूट यांनी केलेली होती, इयान विल्मूट. तर कुठं झाले? शेर ए काश्मीरमध्ये. कुणी? नेतृत्व कोणाचं? अजून बघा, नेतृत्व कोणाचं? रियाज अहमद यांचं. जीन कोणतं वापरलं आहे? मायोस्टिन जीन वापरलेलं आहे, मायोस्टिन जीन. आणि हे मेथड कोणती वापरली जाते? क्रिस्पर Cas9, क्रिस्पर Cas9 मेथड वापरली जाते. कशासाठी? जीन एडिटिंगसाठी, बरोबर. नेक्स्ट.
अलीकडेच कोणते राज्य 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे 24वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे. आता काय झालेलं आहे, मोदींनी दाहोद इथं काय केलं होतं, दाहोद गुजरातमध्ये इथं काय केलं होतं, 9000 HP काय केलं होतं, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिनचा कारखाना चालू केला होता. आणि कधी चालू केलेला आहे, 26 मेला. त्यानंतर त्यांनी कशाची घोषणा केली, की आता जे गुजरात आहे ना, ते सगळं इथं काय झालेलं आहे, 100% विद्युतीकरण झालेलं आहे. विद्युतीकरण म्हणजे काय, इथले जे स्टेशन असतील किंवा मॅक्झिमम ज्या रेल्वे असतील ना, सर्वच रेल्वे कशावर चालतील, इलेक्ट्रिसिटीवर चालतील. ह्यालाच काय म्हणतो, विद्युतीकरण म्हणतात. तर आता काय झालेलं आहे, 24वे कोणतं झालेलं आहे, 24वे गुजरात झालेलं आहे. 24वे गुजरात झालेलं आहे, बरोबर. आणि रेल्वे नेट झिरो कार्बन इमिशन कधीपर्यंत आहे, नेट झिरो कार्बन इमिशन हे कधीपर्यंत आहे, 2030पर्यंत आहे. एवढं एक लक्षात ठेवा. कुठं झालेलं आहे आता 24वे 100% विद्युतीकरण कुठं चालू झालेलं आहे, गुजरातमध्ये झालेलं आहे. भारतीय सैन्याने त्यांचे पहिले FM रेडिओ स्टेशन पंचशूल पल्स कुठे सुरू केलेलं आहे. आता काय झालं आहे, उत्तराखंड इथं कोणता, पिथोरगड जिल्हा आहे. आणि हा कुठं आहे, ह्या नेपाळच्या बाँड्रीच्या जवळ आहे, नेपाळ सीमेच्या जवळ आहे, बाँड्रीजवळ आहे पिथोरगड जिल्हा. इथं काय चालू केलेलं आहे, पंचशूल प्लस चालू केलेलं आहे, पंचशूल पल्स ह्याला काय म्हणतात, हे काय FM स्टेशन आहे आणि याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 88.4 FMला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणतात, तेवढ्या फ्रिक्वेन्सीवर चालणार आहे. आणि हे कशासाठी चालू केलेलं आहे, सीमाजवळ जे गावं असतात, सीमाजवळ जो एरिया असतो ना, त्यांच्यात काय करायचे, अवेअरनेस, त्यालाच काय म्हणतो आपण, जागरूकता म्हणतो. अवेअरनेस निर्माण करण्यासाठी, कशासाठी, अवेअरनेस निर्माण करण्यासाठी. सीमेच्या जवळ जे पण गाव असतील ना, सीमेजवळ त्यांच्यात काय करायचं, अवेअरनेस किंवा जागरूकता हे करण्यासाठी काय केलेलं आहे, इंडियन आर्मीनं आपल्या सेनेनं चालू केलेलं आहे, कोणतं, पंचशूल प्लस चालू केलेलं आहे, पंचशूल प्लस. आणि आता एक व्हायब्रंट विलेज प्रोग्राम हा पण चालू झालेला होता. हा कशासाठी आहे, ज्या सीमेच्या जवळ जे गावं असतात ना, व्हायब्रंट विलेज सीमेच्या जवळचे, त्या गावांचा काय करण्यासाठी, विकास करण्यासाठी चालू केलेलं आहे, कोणतं, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. आणि आता काय चालू केलेलं आहे, पंचशूल कशासाठी, अवेअरनेससाठी. व्हायब्रंट विलेज कशासाठी, हे कशासाठी, तिथलं विकास. पुढला प्रश्न, मंगळासारखा भूप्रदेशासह जोरासाईट क्षेत्र अलीकडे देशात कुठे सापडलेलं आहे, कोणतं सापडलेलं आहे, कोणतं, जोरासाईट म्हणजे काय आहे, आता क्युरोसिटी काय म्हणतात त्याला, क्युरोसिटी हे कुणाचा रोवर होता, हा कुठं आहे, मंगळावर आहे. ह्याचे जे फोटो होते ना, त्यामध्ये काय लाल कलरचं होता, लाल कलर, आणि जिथे म्हणजे काय खडक ते दिसत होते. तसंच काय जोरासाईट आपल्याला काय भेटलेला आहे, एक भाग भेटलेला आहे, कोणता, जोरासाईट. आणि हा कुठं भेटलेला आहे, हा भेटलेला आहे कच्छमध्ये. इथल्या मातीमध्ये काय काय असणार आहे, आयरन असणार आहे जास्त, सल्फेट असणार आहे आणि पोटॅशियम. ह्या 3 गोष्टीमुळे ह्या पण कसं दिसणार आहे, जसा मंगळवार जसा भूभाग असणार आहे, तसंच काही इथं पण आपल्या इथं भेटलेलं आहे. कुठं भेटलेलं आहे, कच्छमध्ये भेटलेलं आहे, कच्छ गुजरात. तर कुठं भेटलेलं आहे, जोरोसाईट कुठं, कच्छमध्ये. आणि केरळमध्ये एक मृदा म्हणली जाते, त्याला मोनोझाईट म्हणलं जातं, आणि ह्या मोनोझाईटमध्ये सगळ्यात जास्त काय सापडतं, थोरियम सापडतं. तर जोरोसाईट कुठं सापडलेला, म्हणजे मंगळासारखाच, म्हणजे त्या मृदेत काय असणार आहे, आयरन असेल, सल्फेट असेल, पोटॅशियम असेल. त्यामुळे ती मृदा कशी दिसणार आहे, मंगळाची जशी मृदा असेल सेम तशासारखीच मृदा दिसते, ते क्षेत्र दिसत आहे. ते कुठं सापडलेलं आहे, कच्छमध्ये सापडलेलं आहे. हे बघा, हे गुजरात आपण बघू शकतो असं. आता ह्याला काय म्हणतात, ह्याला कच्छ म्हणलं जातं. तर ह्याला काय म्हणलं जातं, सौराष्ट्र म्हणलं जातं. ह्याला कोणती खाडी म्हणलं जातं, कच्छचे आखात म्हणलं जातं. कच्छचे आखात इकडं झाडं, कच्छची खाडी म्हणलं जातं. आणि इथं कोणतं, खंबातचं आखात, खंबात. आणि इथं किनारपट्टीला काय म्हणलं जातं, काठियावाड. आणि इथं पाकिस्तान आहे आपल्या इथं कोणता विषय चालू आहे, सर क्रिक खाडी. हे सर क्रिक खाडीचा कसं असतो, ज्यावेळेस देश सेपरेट झाला ना, तर त्या 2 देशामधलं जिथं पाणथळ क्षेत्र म्हणतो आपण, त्याचा काय केला जातो, दोन्ही देशाला काय केलं जातं, निम्मा क्षेत्र हे केलं जातं, दोघांचा निम्मा अधिकार असतो. पण इथं काय होतं, इथं हे पाणथळ क्षेत्र हे 12 महिने पाणथळ नसतं, हे 8च महिने पाणथळ असतं. त्यामुळे हे इश्यू कोणाचा आहे, भारत आणि पाकिस्तानचा आहे. 8 महिने असतं, त्यामुळे आपण त्याला काय देऊ शकत नाही. तर सर क्रिक खाडी हा कुठं, गुजरातमधलाच इश्यू आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, अलीकडेच महेंद्र गुर्जरने कोणत्या देशात झालेल्या नॉटव्हिल वर्ल्ड पॅरा ॲथलेट ग्रँड प्रिक्समध्ये F42 श्रेणीमध्ये भालाफेकमध्ये एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. कोण आहे, महेंद्र गुर्जर. हा कोण आहे, पॅरा ॲथलीट आहे, पॅरा ॲथलीट.
आणि काय करतो हा भालाफेक आहे. ह्याचा खेळ कोणता आहे? भालाफेक आहे. ह्यानं काय केलेलं आहे आता, कुठं झालेले नॉटव्हिल वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रँड पिक्स, नॉटव्हिल वर्ल्ड पॅरा ॲथलेट हे काय ग्रँड पिक्स आहे. आणि हे कुठं चालते? हे चालते स्वित्झर्लंड. आणि ह्यानं काय केलेलं आहे, F42मध्ये भाग घेतला होता. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे, ह्यानं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे. कशाचं? भाला किती फेकलेला आहे? 61.17 मीटर एवढा भाला फेकून काय केलेलं आहे, वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे. तर हा कुठं झाला? हा स्वित्झर्लंडमध्ये झाला. स्वित्झर्लंडची कॅपिटल काय आहे? ग्लँडमध्ये. त्यानंतर IUCNचं हेडक्वार्टर कुठं आहे? ग्लँडमध्येच आहे. एवढं पण लक्षात ठेवा. ह्याचं किती? 61.17 मीटर भाला फेकून काय केलेलं आहे ना, ती कुठं झाली? नॉटव्हिल वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड पिक्स ही कुठं झाली? स्वित्झर्लंडमध्ये झाली. आणि त्यानं काय केलेलं? वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे. किती भाला फेकलेला आहे? 61.17 मीटर भाला फेकून काय केलेलं आहे? वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रेक थ्रू पुरस्कार. आता ब्रेक थ्रू अवॉर्ड ह्याला काय म्हणलं जातं? सायन्सचं काय म्हणलं जातं? ऑस्कर म्हणलं जातं. हा कधीपासून सुरुवात झालेला आहे? 2012पासून. 2025चा कोणाला भेटलेला? कशामध्ये भेटलेला आहे? हे भेटलेलं आहे फंडामेंटल फिजिक्स. आता हे फंडामेंटल फिजिक्स काय? ओडिशाचे 8 सायंटिस्ट घेतले. सगळ्यालाच माहिती असेल, रशियाने एक मशीन डेव्हलप केलं होतं. त्याला काय म्हणतात? लार्ज हायड्रॉन कोलाईड. ते मोठं मशीन ते जमिनीच्या खालून ते चाललेलं दिसत होतं. लार्ज हायड्रॉन कोलाईड. ह्याच्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कुठले हे सायंटिस्ट होते? ओडिशाचे 8 सायंटिस्ट होते. त्यांना काय भेटलेलं आहे आता? ब्रेक थ्रू अवॉर्ड भेटलेला आहे. तर कशासाठी भेटलेलं आहे? मूलभूत भौतिकशास्त्र, त्यालाच काय म्हणतो आपण? फंडामेंटल फिजिक्ससाठी दिलेलं आहे. कुठल्या? ओडिशातल्या 8 सायंटिस्टसाठी. ओडिशातले किती? 8 सायंटिस्ट आहेत. आणि कशासाठी योगदान आहे? लार्ज हायड्रॉन कोलाईड हे कुठलं आहे? रूसचं आहे. त्याच्या योगदानासाठी ह्यांना दिलेलं आहे ब्रेक थ्रू अवॉर्ड. ONGCने अलीकडेच तेल आणि वायू कुठे शोधला आहे? आता ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ह्याचं काय काम असतं? ह्याचं काम काय असतं? जिथं म्हणजे गॅस असेल किंवा नैसर्गिक गॅस असेल किंवा म्हणजे आपल्या जो इंधनासाठी वापरला जातो गॅस आणि जे ऑइलचे साठे असतात ना, ते शोधण्याचं काम कोणाचं असतं? ONGCचं असतं. काय करायचं? साठे शोधणे. आता हे ना आपलं काय म्हणलं जातं? मुंबई किनाऱ्याच्या इथं काय म्हणलं जातं? मुंबई हाय हे कुठं आहे? मुंबईपासून किती? 160 किलोमीटरच्या लांबीवर आहे. मुंबई किनाऱ्यापासून मुंबईच्या जवळ किती? 160 कुठं? अरबी समुद्रात आहे. इथंच काय केलेलं आहे अजून ह्यानं काय केलेलं आहे? तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे काय केलेले आहे? साठे सापडलेले आहेत. नैसर्गिक वायू आणि तेलाचे काय सापडलेले आहेत? साठे सापडलेले आहेत. कुठं सापडलेले आहेत ते? मुंबई किनाऱ्यापासून किती? मुंबई ऑफशोर बेसिनपासून किती? 160 किलोमीटर सापडलेले. आणि कुठं? मुंबई हाय बरोबर. तर हे कुठं सापडलेलं? मुंबई ऑफशोर. आणि त्याचे नावं काय काय दिलेत? तर वज्रमुखी, 2 जे साठे सापडलेत, वज्रमुखी आणि सूर्यमुखी हे नावं एक लक्षात ठेवा. वज्रमुखी आणि सूर्यमुखी कोणते नाव आहेत? वज्रमुखी आणि सूर्यमुखी हे काय सापडलेलं आहे? साठे सापडलेले. ह्याला कोणी? ONGCनं काय केलेलं आहे? नावं दिलेले. तर कुठं? मुंबई ऑफशोर हे झालं. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की मुंबई हायमध्येच म्हणजे मुंबईच्या इकडंच का नैसर्गिक वायू आणि तेलाचे साठे सापडतात? तर सगळ्यांनाच माहीत असेल ज्यावेळेस भारत कुठं? युरेशियन भूपट्याला ज्यावेळेस म्हणजे हे झाला, धडकला, तर इथं काय झालं? इकडल्या साईडला काय केलेलं आहे? क्रॅक गेलेला आहे. हे कुठला? कोकणाचा प्रदेश काय झालेला आहे? क्रॅक गेलेला आहे आणि तो समुद्राखाली गेलेला आहे. हा ज्यावेळेस समुद्राखाली गेले ना, तर इथले मासे जे असतील ना, ते काय केले? ह्याच्याखाली काय गेले? ह्याच्याखाली जाऊन काय झाले? इथं नैसर्गिक वायू आणि दुसरं काय? इथं काय बनत आहे? तेल बनत आहे. तर कशासाठी हे होतं? तर एवढं साधं सिंपल लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आपला भारत युरेशियन भूपट्याशी धडकला होता, तर इकडे काय केलेलं आहे? हे क्रॅक गेलेला आहे. आणि तो क्रॅक कुठे गेलेला आहे? खाली गेलेला आहे. ह्या कुठे गेलेला भाग आहे? समुद्रात. आणि ह्याच्या खाली जो भाग आहे ह्या मातीच्या खाली जो पण म्हणजे मासे असतील किंवा तिथले मोठमोठे जे पण जलचर प्राणी असतील, त्यामुळे इथं काय सापडतं? तेल आणि नैसर्गिक वायू सापडतो. कुठं सापडतो? हा पश्चिम कोकणाच्या म्हणजे अरबी समुद्रात सापडतो. कारण की हे भाग काय झालेला आहे? खाली खचलेला आहे. आणि इथं काय झालं? प्रस्तरभंग म्हणजे हा तुटून खाली गेलेला आहे. प्रस्तरभंग नाही म्हणता येत ह्याला, हे तुटून खाली गेलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. त्यामुळे काय इथं सापडतं? नैसर्गिक वायू आणि दुसरं काय सापडतं? आपलं तेल असतील, हे इथं सापडतं. मुंबई हे पण तसंच बघताल तर हे पण मुंबईपासूनच लांब आहे. हे झाले आपले 10 क्वेश्चन्स. चला तर मग, धन्यवाद.